मित्रांनो याच्यामध्ये पुस्तकामध्येच एक चूक आहे. इथं काही जुन्या पुस्तकामध्ये सेकचा चौथा घात थीटा दिले, सेक रेज टू 4 थीटा मायनस कॉस रेज टू 4 थीटा असं दिले. पण इथं सेकच्या जागेवर तुम्हाला काय करायचं आहे, साईन करायचं. हे मी बरोबर लिहिलं आहे, पण पुस्तकात सेक असेल तर ते साईन करून घेतलं काही जणांनी. नसल साईन केलं तर सेकच्या जागेवर साईन करून घ्या. साईनचा चौथा घात थीटा करा, साईन सेकचा चौथा घात थीटा कट करा. आता लेफ्ट साईड बघा कशी लिहिली तुम्ही. लेफ्ट प्रत्येक वेळी लेफ्ट साईड लिहायची. इथून एवढी लेफ्ट साईड आणि इथून एवढी राईट साईड. इक्वल टू चिन्हाच्या डावा हात म्हणजे लेफ्ट साईड आणि इक्वल टू चिन्हाच्या उजव्या हात म्हणजे राईट साईड. मग LHS आपण चेक करूया. डावी बाजू साईनचा चौथा घात थीटा मायनस कॉसचा चौथा घात थीटा. मला एक सांगा, लक्ष द्या रे, बरोबर आहे. हे पहा इथं साईनचा चौथा घात थीटा आणि कॉसचा चौथा. पण आपल्याकडे अशी आयडेंटिटीच उपलब्ध नाही. आपल्याकडे उपलब्ध आयडेंटिटी कोणत्या येतात? साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू 1. ही काय उपलब्ध आहे का? किंवा वर्गाचे सूत्र आहेत आपल्याकडे, चौथ्या घाताचे सूत्र आहेत का? समजा a वर्ग वजा b वर्ग. काय सूत्र आहे आपल्याकडे? a वर्ग a स्क्वेअर मायनस b स्क्वेअरचं सांगा बरं. a स्क्वेअर मायनस b स्क्वेअरचं सूत्र काय? a प्लस b a मायनस b. हे आपल्याला सूत्र माहिती आहे की? तर त्या इथं याला स्क्वेअरमध्ये मांडावं लागेल. जर असं यायचं त्याला कशाला मांडावं लागेल? स्क्वेअरमध्ये. मग स्क्वेअरमध्ये इंडेक्सचा रूल माहिती आहे आपल्याला. समजा एचा वर्ग आणि कंसाचा जर वर्ग असला तर काय होतं? एचा घातांक किती होतं? येतं एच्या डोक्यावर 4 होतं. 2 दोन्ही 4. तसं करायचं याला. साइन स्क्वेअर थीटा ब्रॅकेट स्क्वेअर चौथाच घात लिहिलो मी, पण कसं लिहिलो? इंडेक्सच्या फॉर्ममध्ये घातांक रूपात 2 दोन्ही 4 असं लिहायला. त्याच्यानंतर कॉस स्क्वेअर थीटा ब्रॅकेटचा पण स्क्वेअर केला. इथं सुद्धा 2 दोन्ही 4. क्लिअर का? आता याला साइन स्क्वेअर थीटाला समजायचं ए आणि कॉस स्क्वेअर थीटाला काय समजायचं आहे? बी. मग माझ्याकडे लक्ष द्या कसं लिहायचं आहे. ए प्लस बी. ए प्लस बीचा अर्थ काय? साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा. साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा एका ब्रॅकेटमध्ये लिहिलं. कळलं का? आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये हे झालं ए प्लस बी. आता ए मायनस बीचं काय करणार? ए मायनस बीचं साइन स्क्वेअर थीटा मायनस हे मायनस. आता बीची व्हॅल्यू कॉस स्क्वेअर थीटा. आहे का सोपं? ज्यांना मगाशी समजलं नव्हतं त्यांना लक्षात येईल का? मी ते रफमध्ये लिहिलं होतं, आता लक्षात येत असं. कळालं? बरं इथं असं का केलं आहे? इथं लक्षात येण्यासाठी सूत्र लिहायचं वाटलं ब्रॅकेटमध्ये, इथं खाली लिहितो मी सूत्र. किंवा कसं काय झालं असं? याचं कारण असं आहे, जर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर असलं तर काय होतं असतं? ए प्लस बी ए मायनस बी होत असतं. क्लिअर का? आलं लक्षात? चला लक्षात घ्या. असं झालंय. आता याचं उत्तर तर आपल्याला माहिती आहे मित्रांनो. याचं उत्तर साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा आपली पहिली आयडेंटिटी आहे. मागे तुम्ही पाहिलं अनेक वेळा मी तिकडे लिहिले, पण आता काही लिहित नाही. तुम्हाला माहिती आहे किती येते? 1. किती आहे? साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू 1. आणि ब्रॅकेट जशाल तसा साइन स्क्वेअर थीटा मायनस थोडंसं बारीक अक्षर लिहितो. याचं उत्तर 1 आहे. आता या ब्रॅकेटचं उत्तर 1 आहे. आणि इथं ब्रॅकेटमध्ये तशाल तसं साइन स्क्वेअर थीटा मायनस काय विचारा कोणते? 1 कसं काय आलं? हे का? हे 2 दोन्ही 4 इथं नाही काय सांगितलं मी? 2 दोन्ही 4 यांचा गुणाकार 2 दोन्ही 4. तसं इथं हे वर्गच लिहिले, चौथाच घात लिहिलं पण घातांकाच्या रूपात लिहिला आहे. 2 दोन्ही 4 आणि कॉस वर्ग आणि त्याचा वर्ग केला 2 दोन्ही 4. बरे असं वर्गाच्या रूपात काऊन लिहिलं? कारण आपल्याला हे वर्गाचं सूत्र आहे. चौथ्या घाताचं सूत्र एक उपलब्ध नाही, ए प्लस बी ए मायनस बी, म्हणून ते सूत्र लिहिले ए प्लस बी ए मायनस. ए म्हणजे कोण? साइन वर्ग थीटा. इथं ए प्लस बी चाल साइन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा. एची किंमत साइन वर्ग थीटा, बीची किंमत कॉस वर्ग थीटा. पुन्हा ए मायनस बी म्हणजे काय? पुन्हा ए म्हणजे साइन स्क्वेअर थीटा मायनसला मायनस इथं सूत्रानुसार कॉस स्क्वेअर, बीची किंमत कॉस वर्ग थीटा. कळलं का? आता बघा साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा याचे उत्तर किती? याचं उत्तर 1 आहे. आलं लक्षात? आणि पुढचा कौन जशाला तसा. हे कसं काय 1 आला? कारण याचं उत्तर 1 असते. कारण काय?
साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू काय असते 1. कळालं का? आलं लक्षात फुलते. म्हणून इथं एक आला. एक येण्याचं कारण काय? साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटाचं उत्तर काय असतं? 1 असतं. क्लिअर ना? हे बघा हे कारण इथं 1 येण्याचं कारण इथं पुढं बी लिहिलंय. बरं आपल्याला जेव्हा उजवी बाजू पाहायला लागलो ती डावी बाजू सोडायचं आपण. कोणती बाजू सोडायची? डावी. उजव्या बाजूत 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा आहे 2 कॉस स्क्वेअर थिटा. उजव्या बाजूत साइन वर्ग थिटा आहे का? नाही. मग याला आपल्या साइन वर्ग थिटा कट करायचे. आपल्या कोणाची किंमत काढायची? मग कॉस वर्ग थिटाची किंमत का साइन वर्ग थिटाची किंमत काढायची, ती ठेवून द्यायची. साइन वर्ग थिटा जशाल तसं चालणार नाही, तर त्याची किंमत काढायची. मग त्याची किंमत हे साइन वर्ग थिटा इथं ठेवल्यावर कॉस वर्ग थिटा इकडे गेल्यावर काय होतं? मायनस कॉस वर्ग थिटा. मग ती किंमत ठेवावं लागेल. आता बघू पुढच्या स्टेपला पुन्हा कळेल. 1ला 1 जशाला तसं इथं मी चेंज करायलो. कारण आपल्याला कशामुळे चेंज करायला सांगा? कारण उजव्या बाजूत साइन वर्ग आहे का? कॉस वर्ग थिटा आहे. कळाले का? इकडे लक्ष द्या. मग मी इथं लिहिण्यासाठी इथं बघा ब्रॅकेटच्या खाली लिहितो, वाटलं तर कंसात कारण लिहितो. एवढ्या ती जागा लागेल का नाही लागणार बघू आता. चला इथंच लिहितो बघा. साइन स्क्वेअर थिटा है ना प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू काय असते? 1 असते. मग मला साइन स्क्वेअर थिटाच्या जागेवर किंमत बदलायची ना. मग साइन स्क्वेअर थिटा इथंच ठेवतो मी. साइन स्क्वेअर थिटा जागची जाग्यावर हां इक्वल टू 1. हे प्लस कॉस स्क्वेअर थिटा तिकडे पाठवा. काय झाले? 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा याची किंमत ठेवायची आपल्याला. कोणाची किंमत ठेवायची? साइन स्क्वेअरची किंमत ठेवायची. साइन स्क्वेअर जशाला तसं चालणार नाही, कारण उजव्या बाजू साइन स्क्वेअर आहे का? नाही. मग या साइन स्क्वेअर थिटाची किंमत किती बाळांनो? 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा आहे का नाही? मग इथं किती लिहू सांगा मी? 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. साइन थिटाची किंमत 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा ठेवली. आणि मायनस कॉस स्क्वेअर थिटा जशाला तसा कंस बंद. हे कारण आधीच रेडी आहे. कारण तर आधीच रेडी. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1. सर इथं 1 मायनस इथं साइन स्क्वेअर थिटा होतं. 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा कसं काय आलं? अरे वा साइन स्क्वेअर थिटा इथं राहिलं. ही आयडेंटिटी आपल्याला माहिती आहे. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 ही नित्य समानता. आधी ते सोडून एवढं लक्ष दे. ही आयडेंटिटी आहे. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1. मग इथं आपल्याला साइन स्क्वेअर थिटा नको. साइन स्क्वेअर थिटाची किंमत चालेल, त्याला नाही पाठवायचं, त्याच्या किंमतीला पाठवायचं इथं. कारण इकडं तो चालणार नाही. साइन स्क्वेअर थिटा जशाल तसं प्लस कॉस स्क्वेअर थिटा मायनस झाली तिकडे गेल्यावर 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. मग साइन स्क्वेअर थिटाची किंमत किती ठेवली? 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा ठेवली. कळलं का हे? आणि मायनस कॉस स्क्वेअर थिटा जशाला तसं. आता पुढे लक्ष द्या. आता काय होईल? 1ला 1 ब्रॅकेटला ब्रॅकेट. अरे बापरे कॉस स्क्वेअर थिटा मायनस कॉस स्क्वेअर थिटाचं काय होणार इथं? कॉस स्क्वेअर थिटा आणि कॉस स्क्वेअर थिटाचं काय होणार आहे? सारख्या विचारांचे मित्र, सारख्या चिन्हांची बेरीज. लक्षात घ्या. आर्यन पुढे लक्ष दे. काळे पुढे डोळे पाहिजे. कॉस स्क्वेअर 2 कॉस स्क्वेअर. इथं 1 असते. 1 कॉस स्क्वेअर आणि 1 कॉस स्क्वेअर किती झाले? 2 कॉस स्क्वेअर थिटा. कळालं का? बोलते या दोघांची बेरीज केली. सारख्या विचारांचे मित्र, सारख्या चिन्हांची बेरीज. 1 कॉस स्क्वेअर आणि 1 कॉस स्क्वेअर 2 कॉस स्क्वेअर मायनस 2 कॉस स्क्वेअर थिटा. कळालं ना? आता 1 न गुणा लास्ट आहे इथं बाहेरच्या चिन्ह न गुणा बाहेरच्या अंकानं. 1 1 1 आणि 1 2 2 कॉस स्क्वेअर थिटा जशाला तसं 1 मायनस 2 कॉस स्क्वेअर थिटा. आलं लक्षात? आणि हीच आमची प्रार्थना नाही, हीच आमची उजवी बाजू, राईट हँड साईड. बस हीच आमची राईट हँड साईड, उजवी बाजू. आणि उजवी समजलं का सगळ्यांना? आणि म्हणून LHS इक्वल टू RHS दोन्ही सारखे आले ना. डावी बाजू सोडवली ती कोणासारखी आली? फायनली कोणासारखी दिसली? उजव्या बाजूसारखी. मग दोन्ही बाजू सारख्या आहेत, आहे का नाही? झाल्या. आणि म्हणून डावी बाजू बरोबर आहे. नॉन सेमीचे उत्तर असेल येतील बरोबर. उजवी बाजू शेवटची वेळ नॉन सेमी चेंज करायची. ही सेमी आणि नॉन सेमी. आणि आता बघा साईनचा 4था घात थिटा मायनस काय रे बाबा?
कॉसचा चौथा घात थीटा बरोबर आहे 1 मायनस 2 कॉस स्क्वेअर थीटा हे सेम येणार आहे. आलं लक्षात? हेन्स प्रूव्ह. चला लिहा व्यवस्थित. बघा मित्रांनो, आपल्याला अगोदर लेफ्ट साईड लिहायचे. बघूया लेफ्ट साईड काय आहे. सोल्युशन लिहित असताना लेफ्ट हँड साईड बघा कुठून कुठपर्यंत, स्टार्टपासून इक्वल टू चिन्हापर्यंत लेफ्ट साईड लिहायची. सुरुवातीपासून बरोबर चिन्हापर्यंत लेफ्ट हँड साईड डावी बाजू. पहा लेफ्ट हँड साईड डावी बाजू बघूया आपण. सेक थीटा आपण अनेक वेळा पाहिले, मागच्या याच्यात बी आता लय वेळा ते सांगितलं मी तुम्हाला. साईन कॉस टॅन कोसेक सेक कॉट. सेक कोणाच्या उलटा आहे? कॉसच्या. 1/cos आता डबल काही लिहायची सांगायची गरज नाही. आधी आपण काय करू, जशाल तसं लिहू आपण. सेक थीटा टॅन थीटा लिहिलं. सेकचं आन्सर काय? 1/cos. सेक म्हणजे काय असतं? 1/cos. आणि टॅनचं बी तुम्हाला हे इकडं साईडच इथं बघा, इथं मागच्या व्हिडिओमध्ये लिहिलेले मी सगळं लिहून काढा. डबल तुम्ही बोर होणार. तर म्हणून मी 1/cos इथं टॅनला काय म्हणू आपण? साईन थीटा भागिले. ही बी किती वेळा सांगितले बरं मी, आलं का लक्षात? मग इथं कारण की बाबा सेकचा अर्थ असतो 1/cos थीटा कॉमा आणि कॉस थीटाचा अर्थ काय आहे? सॉरी सेकचा अर्थ होतो 1/cos आणि टॅन म्हणजे कोण? साइन थीटा भागिले कॉस थीटा. ओके. आता मला सांगा कॉस थीटा सेम आहे का नाही? सेम. मग कॉस थीटा छेद सारखा आहे. तिरकस जुबाळा जुची गरज नाही बेळा. इथं जुबाळा जु करायची रिकाम्या स्टेप वाढतात. छेद सारखा नाही आहे का आहे ते पाहिजे. छेद आहे डिनोमिनेटर, तो छेद सारखा आहे कॉस थीटा. दोघापैकी एकच कॉस थीटा लिहिला आणि अंशात काय लिहिलं? 1 + साइन थीटा. एवढं कळालं का? आता याच्यानंतर तर इथं कॉस आपण 1 - साइन, इकडे तो मायनस चिन्ह दिसच ना. मग लक्षात यायचं मायनस चिन्हाचा विषय आला बा. मग आपल्याला 1 + साइन थीटाच्या कॉन्जुगेट पेअर पाहिजे. कोणती आहे? 1 - साइन थीटा. 1 + साइन थीटाचे कॉन्जुगेट पेअर कोणती आहे? 1 - साइन थीटानं आपल्याला न्यूमिरेटरला गुणायचं आणि डिनोमिनेटरला गुणायचं, छेद अंशाला गुणायचं. मग बघा 1 + साइन थीटा अपॉन कॉस थीटा गुणिले 1 - साइन थीटा अपॉन 1 - साइन थीटा. कळालं का? दोघालाही 1 - साइन थीटानं गुणलं. आता ह्याला ब्रॅकेटमध्ये लिहितो, पण याला एक ब्रॅकेट करू, सगळ्यांना ब्रॅकेट करूया आपण. एका स्टेपला ब्रॅकेट करण्यासाठीच जाऊ द्या, काय फरक पडत नाही. 1 + साइन थीटा, हां, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 1 - साइन थीटा. त्याच्यात काही कॅल्क्युलेशन होईल म्हणून ब्रॅकेट, हे ब्रॅकेट गुणले हे ब्रॅकेट, आणि कॉस थीटा एकट्याला ब्रॅकेट करायची गरज नाही, दोघांना ब्रॅकेट करावं लागेल. 1 - साइन थीटा जशाला तसा है ना. ओके का? आता मला सांगा a + b a - b सारखं आहे ना रे. 1 म्हणजे a आणि हे म्हणजे b. इथं a आणि हे b. आलं लक्षात? मग इथं काय होतं? एक्सपान्शन पाहायचं. एक्सपान्शन बघा काय होतं आहे, तर मी आधी उत्तर लिहून टाकतो एवढ्यात. काय एक्सपान्शन? जेव्हा असं असतं a + b आणि a - b असतं तेव्हा काय होतं असतं? a² - b² होत असतं. मग इथं लिहायचं आपल्याला a² म्हणजे कोणाचा वर्ग? 1चा वर्ग वजा bचा स्क्वेअर म्हणजे कोणाचा वर्ग? बीच्या जागेवर कोण आहे? साईन आहे, साईन वर्ग थीटा. ओके. आणि अपॉन कॉस थीटा जशाला तसं कंसात 1 - साइन थीटा पण जशाला तसं. आता 1² + साइन² थीटा काय येतं रे बरं? 1चा स्क्वेअर इकडे लिहितो. चला 1चा स्क्वेअर काय आहे? 1 आहे. वर्ग करूया. 1चा स्क्वेअर 1 - साइन वर्ग थीटा जशाल तसं अपॉन कॉस थीटा
कंसात 1 मायनस साइन थिटा. आणि 1 मायनस साइन वर्ग थिटाचा काय उत्तर आहे बघा. 1 मायनस साइन स्क्वेअर थिटाचं उत्तर काय. कॉस स्क्वेअर थिटा. तुम्ही म्हणता सर कसं काय. मी डायरेक्ट या जागेवर कॉस स्क्वेअर थिटा लिहिलो आणि खाली जशाल तसं खाली काय कॉस थिटा कंसात 1 मायनस छेद जशाल तसं. तुम्हाला वाटलं अंशातलं हे कुठे गेलं. इथं कॉस स्क्वेअर थिटा कसं काय आलं. त्याचं कारण इथं समोर लिहिलो. आता कारण लिहिलो. सर हे 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा कुठं काय झालं आणि कसं काय आलं कॉस स्क्वेअर थिटा. याचं कारण आता लिहिलो. याचं कारण आता लिहिलो. बघा काय कारण आहे. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 हे आहे. हे तर माहिती आहे ना आपल्याला पाठ आहे की हे इथंच लिहिलं होतं मी याच्या आधी. आता मला आपल्याला तर साइन स्क्वेअर थिटा नको आहे. आपल्याला काय पाहिजे तिकडं कॉस वरती पाहिजे. मग कॉसच्या फॉर्ममध्ये पाहिजे वरती आणि छेदात 1 मायनस साइन थिटा. चल ठीक आहे. आपल्याला हे कॉस स्क्वेअर थिटा कसं काय आलं याच्यासाठी कॉस स्क्वेअर थिटा इथं ठेवलं. या साईडला लेफ्टला कॉस स्क्वेअर थिटा ठेवलं आणि हे कोणाचं तरी उत्तर आहे 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. करायचं आहे कॉस स्क्वेअर थिटा. 1ला 1 कॉस स्क्वेअर थिटाचं उत्तर कसं काय बघा. 1ला 1 लिहिलं हां आणि प्लस साइन स्क्वेअर थिटा इकडे आल्यावर मायनस साइन स्क्वेअर. कळालं का. मायनस साइन स्क्वेअर थिटा म्हणजे 1 मायनस साइन स्क्वेअर थिटाचा अर्थ काय कॉस स्क्वेअर थिटा. कळालं म्हणून कॉस स्क्वेअर थिटा लिहिलं. आलं ध्यानात. लक्षात येतं आहे हां. आता बघा बरं काटाकाटी. हे कॉस स्क्वेअर थिटा आणि हे कॉस थिटा कटले. बाहेर कंस असत्या गुणिली. कंसाच्या बाहेर इथं गुणिले असते. मग वरती वर्ग खाली संख्या आहे तर इथं कॉसचा वर्ग होता म्हणजे संख्या 2 वेळा आहे तरी पण एक कॉस थिटा काय राहतं शिल्लक राहतं. मग कॉस थिटा छेद 1 मायनस साइन थिटा. काही राहिलं का छेदात. हे बाहेरचं कटलं ना मग एकटा हेच राहिलं 1 मायनस साइन थिटा झालं. हीच आमची उजवी बाजू हीच आहे. आलं ना लक्षात. हीच आहे उजवी बाजू. कळालं ना. मग राईट हँड साईड इक्वल टू लेफ्ट हँड साईड लिहायचं. हे खालचं कट आहे एक्स्ट्राचं आहे मगाचं रफमधलं आहे. देअरफॉर लेफ्ट हँड साईड इक्वल टू राईट हँड साईड. आणि म्हणून मराठीमध्ये लिहायचं हे बोलू नको रे लास्ट. डावी बाजू बरोबर उजवी बाजू. आता म्हणून देअरफॉर सेक थिटा प्लस डाव्या बाजू जे होतं ते लिहायचं सेक थिटा प्लस टॅन थिटा इक्वल टू कॉस थिटा अपॉन 1 मायनस साइन थिटा. आलं ना. चला लिहा व्यवस्थित पाहून ते लाव बरं. पहा प्रश्न क्रमांक 9 आहे. काय गिवन आहे वाचा. 9व्याचं सोल्युशन बघा. 6व्यातलं 9. ए बोल नका गर्ल्स. गिवन सांगा आधी. याच्यात 9वा प्रश्न असा आहे की त्याच्यात लेफ्ट हँड साईड घेऊन आणि सोडवायचं आहे असं काही नाही आहे. 9व्यात दोन्ही साईड गिवन आहे. 9वा प्रश्न थोडा वेगळा आहे. बाकी सगळे प्रश्न वेगळे 9वा वेगळा आहे. 9व्यामध्ये लेफ्ट हँड साईड न घेता दोन्ही साईड एकदाच घ्यायच्यात कारण ते एक गिवन आहे. ते गिवनवरून दिलेलं दाखवायचं आहे. काय गिवन आहे सांगा. हां इफच्या नंतर वाक्य सांगा. टॅन थिटा प्लस 1 अपॉन टॅन थिटा हां इक्वल टू हे 2 हे गिवन आहे बाळांनो. हे काय आहे याला काय म्हणायचं. हे गिवन म्हणजे दिलेलं आहे नॉन सेमी. बरं याला दाखवायचं कसं. याला सोडायचं म्हणजे दोन्ही बाजू सोडवायच्यात आणि कंटिन्यू जे ह्या बाजूला करतो तिकडे ह्या बाजूला इकडे बाजू वर्ग केलं इकडे वर्ग करायचं इकडे गुणिले केलं गुणिले इकडं काय म्हणावं लागेल प्लस केलं इकडे प्लस. दोन्ही साईडला जी क्रिया ती दाखवायचं काय सांगा. दाखवा ना सांगा ना. शो दॅट. काय दाखवा. टॅन स्क्वेअर थिटा हां प्लस 1 अपॉन टॅन स्क्वेअर थिटा हां. याचं पण उत्तर हे मूळ असलं इकडे बार हे तर त्याचं याचे स्क्वेअर जरी केले तरी त्याचं उत्तर 2च येतं असं त्यांचं म्हणणं आहे. असं दाखवा. मग आपण याला दाखवूया. बघा लक्ष द्या. मग वर्ग पाहिजेत याच्यावरून कळायला. हे शो टू शो म्हणजे दाखवाय
हे काय आहे उत्तर असंच आपल्याला दाखवायचं आहे. मग ह्याच्यासाठी तुम्हाला स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड, इथं स्क्वेअर आहे ना इकडं ह्या साईडला, मग एका बाजूचा स्क्वेअर नाही करायचा, दोन्ही बाजूचे स्क्वेअर करायचे. इथं बघा, मग स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड म्हणजे ह्या दोघांचा वर्ग करायचा. टॅन थिटा लक्ष द्या प्लस 1/tan थिटा ब्रॅकेटचा वर्ग, दोघांचाही वर्ग करायचा आहे आणि इक्वल टू 2चा पण काय करायचा स्क्वेअर आणि खाली समोर कारण काय लिहायचं स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड, दोन्ही बाजूचे वर्ग करून 2 वर्ग. नॉन सीमित कारण काय म्हणणार दोन्ही बाजूचे वर्ग केलेत. मला एक सांगा a प्लस बीचा आन्सर काय असतं? a प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर, याचं उत्तर काय येतं? देअरफॉर याला a समजा आणि याला b समजा. मी आधी वाटलं तर इथं 2चा वर्ग लिहून टाकतो पटकन, 4 येतो. 2चा वर्ग किती आहे 4. एक a प्लस बी याचं उत्तर सांगा. a प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर हे रेग्युलरचा फॉर्म्युला आहे. सांगा वरती बोट किती जणाला येतं? अरे अरे किती अवघड अवस्था तुमची. हां सांगा युवराज. एक मिनिट लेट पंकज टेल. हां काय काय काही सांगायला येण्यासारखं. a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर काय युवराज? a स्क्वेअर प्लस 2ab मायनस नाही आहे सगळे प्लस आहेत प्लस बी स्क्वेअर. हे इथं मायनस असल्यावर काहीतरी चेंज इथं मायनस होतं नंतर एखादं एक मायनस आहे मायनस इथं येतं पण हे सगळेच प्लस आहे. a स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. आता बघा 2चा वर्ग या साईडला 4 झालेला आहे ऑलरेडी, हे 2 येतात. 2चा स्क्वेअर किती आलेला आहे 4. पण इकडे बघा एचा स्क्वेअर हे असं आहे, त्याला असं मांडायचं एक स्प्रेड करायचं एक्सपांड. एचा वर्ग म्हणजे काय टॅन स्क्वेअर थिटा प्लस प्लस 2 ला 2 सूत्रात 2 आहे ना. आणि आता a ची व्हॅल्यू सांगा 2 × tan थिटा इंटू b ची व्हॅल्यू सांगा 1/tan थिटा. समजायला ना. प्लस वन अपॉन टॅन थिटा स्क्वेअर. आता हे ना बसायले का बघा एकदा काय करू रिपीट लिहू. थोडंसं चुकलं काही नाही पण जागा बसण्यामुळे थोडी अडचण येईल इथं. हे सूत्र राहू देत तसं इकडून लिहितो जरा. a स्क्वेअर म्हणजे काय टॅन स्क्वेअर थिटा a स्क्वेअर झालं. 2ab 2 म्हणजे कोण 2 ला 2 जशाल तसं. a म्हणजे कोण गुणिले b म्हणजे कोण 1/tan थिटा. ए लक्ष दे रे. प्लस बीचा स्क्वेअर म्हणजे कोणाचा वर्ग 1/, ब्रॅकेटचा स्क्वेअर 1चा पण आणि टॅन थिटाचा आणि 2चा वर्ग 4 आणि एक त्याचं कारण रेडी. आता ओके. आता बघा देअरफॉर टॅन स्क्वेअर थिटा हे टॅन थिटा वरचं खालचं टॅन थिटा कटलं 2 राहिली तर प्लस 1चा वर्ग 1 आणि टॅन वर्ग थिटाला बरोबर 4 ला बरोबर 4. सांगा काय होईल. हे इकडे प्लस 2 तिकडे पाठवा बाकीचं ठेवायचं. टॅन स्क्वेअर थिटा हे प्लस 1/tan. सर हे 2 कुठं पाठवले अंक 4 अंक आहे. ह्या अंकाला म्हणलं अंक इकडे या. अंक म्हणजे अंक इकडे ये रे बाबा. प्लस 2चं -2 झालं आणि मग उत्तर झालं बघा टॅन स्क्वेअर थिटा. तेच पाहिजे ना आपल्याला. अपॉन 1/tan स्क्वेअर थिटा इक्वल टू 4तून 2 गेले 2 आणि हेन्स प्रूव्ड. आलं हेच पाहिजे होतं. आलं ना. म्हणून सिद्ध झाले. हेन्स प्रूव्ड. सिद्ध झाले. चला लिहा. आलं लक्षात. मित्रांनो जरा लक्ष द्या म्हणजे कळेल.
अवघड असतं त्यांना जे खाली बघतात, लक्ष देत नाहीत. सोपं जाईल त्यांना जे समोर लक्ष देईल. पहा लेफ्ट हँड साईड. आता अगोदर कोणतंही गणित आपण 8 गणित पाहिले, 9 गणित सोडलं तर 8 गणित असं पाहिले तर प्रत्येक गणिताची डावी बाजू आपण सोडवली. पण डावी बाजू कुठून कुठपर्यंत आहे? सुरुवातीपासून तर इक्वल टू चिन्हाच्या पर्यंत. आणि इक्वल टू चिन्हाच्या इकडे कोणती असती? राईट साईड. आधी लेफ्ट हँड साईड बघू. लेफ्ट हँड साईड सोडवायची आणि तिला कोणासारखं दाखवायचं सांगा? राईट साईडसारखं टाकायचं. डावी बाजू बरोबर आहे. मग जी डावी बाजू ती लिहून टाकू. कोणती डावी बाजू आहे बघा. मग डावी बाजू चेक करूया. tan a अपॉन इन ब्रॅकेट 1 प्लस tan स्क्वेअर ए ब्रॅकेटचा स्क्वेअर असं आहे का नाही, प्लस cot a अपॉन 1 प्लस 1. मी समोर लक्ष द्या, पुन्हा 10 वेळा सांगणार नाही. ब्रॅकेटचाच पण स्क्वेअर आहे. cot a अपॉन 1 प्लस cot स्क्वेअर ए ब्रॅकेटचा स्क्वेअर. तर यानंतरची स्टेप कोण सांगतं? येतं का कोणाला? अच्छा, इथं ब्रॅकेट राहिला का? प्रश्नात ब्रॅकेटचा स्क्वेअर लिहायचा राहिला. ठीक आहे, लिहिला. ओके, असा प्रश्न आहे. बरोबर आहे ना प्रश्न बरोबर आहे. त्याचं डावी लेफ्ट साईड सुद्धा बरोबर लिहिले मी सध्या. ओके, आता कोण सांगते बरं पुढची स्टेप? हु विल टेल नेक्स्ट स्टेप? नंतरची स्टेप वरती बोट सांगा बरं, सांगा पटकन. tan a जशाला तसं लिहिलं अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर याचा अर्थ काय? वरती बोट. हां, ए असं म्हणावं लागेल. बघा, हे तुम्हाला मी याच्या आधीच सांगितलेलं आहे की साइन स्क्वेअर थिटा हे पुसणार आहे आम्ही, प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू काय असतं? 1. आणि एक दिवस थंडीचा ताण आला तर काय करतो? सेक वर्ग थिटा. आणि एक दिवस थंडीच आहे पण आपण कॉटवर जर आराम करत बसलो, 1 प्लस tan स्क्वेअर थिटा इक्वल टू सेक वर्ग थिटा. आणि कॉटवर आराम आहे, एक दिवस थंडी आहे, कॉटवर आराम, पांघरून घेऊन कॉटवर येत, तर कोण शेकल शेकोटीपाशी? हे अगोदरच्या व्हिडिओत किंवा अगोदरच्या गणितात मी सांगितलेलं आहे. कोसेक वर्ग थिटा. फक्त इथं थिटाच्या जागेवर काय? इथं ए आहे, एवढंच फरक आहे. थिटाची जागा कोणी घेतली? ए ना. मग इथं 1 प्लस tan स्क्वेअर याच्या जागेवर काय होईल? 1 प्लस tan स्क्वेअर थिटा जागेवर इथं ए समजायचं. सेक वर्ग थिटा जागेवर काय करायचं? ए करायचं. सेक वर्ग ए आणि ब्रॅकेटचा वर्ग. कळालं का? याचं उत्तर हे आहे. आणि प्लस नंतर कॉट ए जशाला तसं आणि छेदात एक दिवस मी कॉटवर आराम करायचं. समजा हे इथं थिटा जागेवर समजा इथं या गणितात तरी थिटा आपण धरायचं नाही. या गणितात काय कन्सिडर करायचं? प्रत्येकाच्या ठिकाणी ए. मग बघा, इथं साइन स्क्वेअर ए असलं तर इथं कॉस स्क्वेअर सुद्धा येईल. इथं 1 प्लस tan स्क्वेअर ए तर इथं सेक वर्ग सुद्धा येईल. इथं 1 प्लस कॉट वर्ग ए, कॉटवर आराम तर कोण शेकल? मग कोसेक वर्ग सुद्धा ए. प्रत्येका ठिकाणी ए आलं थिटा जागावर. तर म्हणजे 1 प्लस कॉट स्क्वेअर याचं उत्तर काय? कोसेक वर्ग. कोण शेकल? कोसेक वर्ग थिटा म्हणजे कोसेक वर्ग ए. इथं कंसात लिहिलं मी कोसेक वर्ग ए आणि ब्रॅकेटचा वर्ग. याचं उत्तर हे आलं. याचं उत्तर काय आलं? कोसेक वर्ग आणि ए आणि वर्ग जशाला तसा. मला तरी वाटतं एवढी स्टेप सगळ्यांना समजली. मी एक स्टेप सांगतोय. या सूत्राचा उपयोग केला. हे सूत्र काय? तर ते वाटलं तर सूत्र, वाटलं तर लिहायचं आहे. आता इथं तर मला जागा नाही, खाली समोर लिहायला तर पूर्ण होणार नाही. इथं लिहितो खाली. रिझन घरी गेल्यावर कळत नाही, तात्पुरतं कळतं. पण सर हे कसं काय आलं सेकवर? हे 1 प्लस tan स्क्वेअर हे कुठं जाईल?
तर त्या ठिकाणी लिहायचं असं आपण की 1 + tan स्क्वेअर याचाच अर्थ काय होतो, एक दिवस थंडीचा ताण आला तर काय करतो, ही थंडीमध्ये आपण हिवाळ्यात शेकतो, शेक वर्ग शेकोटीपाशी शेक वर्ग ए. तर दुसरं, थंडी आहे एक दिवस आणि कॉटवर आराम करायला थंडीत आपण शेकोटी केलेली आहे, कॉट 1 + cot स्क्वेअर आहे, तर कोण शेकल म्हणजे काय, कोसेक वर्ग. एक मिनटं, एक दिवस थंडीचा ताण तर शेकतो ना शेकोटीपाशी शेक वर्ग आहे, आणि एक दिवस थंडी आहे पण मी कॉटवर आराम करायलो पांघरून घेऊन, तर कोण शेकल, कोसेक. कोण शेकल, कोसेक वर्ग ए. हे असं असतंय, याचा अर्थ काय झाला, हा झाला म्हणून इथं सेक वर्ग ए आलं, आणि याचा अर्थ काय झाला, हा झाला म्हणून इथं कोसेक वर्ग ए आलं. आणि कंसाचे वर्ग जशाला तसे. मी फार त्या ठिकाणी बेसिकपासून सांगतो, परंतु लक्ष देणाऱ्यांची तेवढीच संख्या वाढली पाहिजे, सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे. आता पहा इथं काय होईल, कोण वरती बोट करावर पुढची स्टेप सांगणार, आणि जे कोणी फास्ट असतील त्यांनी सांगा बरं बरं, इथं काय होईल सांगा. कोणीच फास्ट नाही, मी फास्ट आहे बरं का. चला, किती अवघड आहे का रे बाबा, मी पुन्हा एकदा आठवण करून देतो. वी आर व्हेरी स्लो बाय माइंड. एवढं तुमच्यामुळे मला स्लो शिकवावं लागतंय. तुम्ही पटकन सांगितलं पटकन जातो पुढे. एचा गुड, एचा चौथा घात कोणीतरी एक सांगतं आणि तुम्ही सगळे स्लो आहेत. मग याचा अर्थ याचा जर सोडला, एवढं बेसिक तुमचं कन्फ्यूज होतं म्हणजे किती कॉन्फिडन्स कुठं जातो तुमचा. सेकचा चौथा घात ए, आणि तो काहीच म्हणत नाही, कारण मला एक्स्ट्राचं बोलता येत नाही. मी फक्त कामाचं तेवढंच सांगतो. मी असं आलो का बॅचमध्ये अर्धा घंटा प्रवचनच दिलं दुसऱ्याच विषयावर. अरे मला गणित विषयाला बोलताच येत नाही, इंग्लिशला तरी एखादा विषय काढला की बोलता येत दुसरं. आम्हाला काय 1-2 मिनटं बोललं की पुन्हा पॉईंटवर यावं लागतं, नाही तर म्हणजे सरच गप्पा ठोकायला तरी काय असं होतं ना. सेक वर्ग दुसरा घात 2 आणि 2 बेदोनी 4, तसं इथं कॉट ए. हां आता आलं पंकज, फास्ट झाला आता. वर्गन वर्ग हे बेदोनी 4 असं फास्ट त्या ठिकाणी उत्तर दिली तर मला शिकवताना उल्हास येतो. बरं, आता यानंतर मित्र हो काय करायला पाहिजे थोडंसं लक्षात घ्या. या सूत्रांना आपण जे काही सूत्र पाहिलेत बाळांनो लक्ष द्या, त्या सूत्राच्या रूपात मांडायचं आहे. या सूत्रांना बघा कोण सांगतं या सूत्राला. याच्यामध्ये आपल्याला मेन सूत्र वापरायचे. टॅनला काय मांडू शकतो रे, टॅनचं सूत्र काय, साइन बाय कॉस. हे मागचे तुम्ही व्हिडिओ बघितले किंवा मागच्या उदाहरणामध्ये लय वेळा लिहिले काय, मी इकडं काही लिहित नाही, लिहून डायरेक्ट मग साइन ए अपॉन कॉस ए छेद. टॅनला मी चेंज केलं बरं का, टॅनला कसं बदललंय, साइन ए भागिले कॉस ए. बरं सेकचा चौथ्या घाताला कसं मांडू, सेकच्या चौथ्या घाताला कसं मांडताय. सेक हे बघा पुन्हा एकदा आठवण करून देतो तुम्हाला. इथं साइन कॉस टॅन है ना रे पोरो, साइन कॉस टॅन कोसेक, साइन कॉस टॅन कोसेक, कोसेक सेक कॉट. असा जो ऑर्डर आहे तो मात्र लक्षात घेतला पाहिजे आपण. 1 2 3 4 5 6 या दोघांचा भागाकार मात्र हा असतो, टॅन असतो. सो टॅनचं सूत्र आपण अनेक वेळा पाहिले, साइन भागिले कॉस. पाहिले का नाही, साइन थिटा भागिले कॉस थिटा. देवळवरती मार्क करा बरं त्या पहिल्या ड्रॉवरमधून. चला कोसेक थिटा काय असं सांगा, बोला. कोसेक कोणाच्या उलटा आहे, 1/sin थिटा. हे सूत्र आपल्याला माहिती आहे. आणि सेक कोणाच्या उलटा आहे किंवा सेकचं सूत्र, हां गुड, 5 दुसऱ्याच्या 1/, आणि टॅन कॉट थिटा कोणाच्या उलटा आहे, 1/tan थिटा. कॉट कोणाच्या उलटा आहे, 1/tan. ओके ना, हे असं असतं. मग मला इथं सांगा सेक आल्यावर काय करायचं. सेक म्हणजे कोणतं सूत्र काम आलं आपल्याला, सेक 1/cos हे काम असेल.
फक्त इथं चौथा घात आहे आणि इथं चौथा घात नाही आहे. मग जर इथं चौथा असेल तर कॉसला पण चौथा जाईल. मग याला याच्या डोक्यावर 4 ठेवलं नाही यानं, इथं पण डोक्यावर याच्या काय ठेवायचं 4. मग सेकचा चौथा घात 4 थीटा आहे बरोबर ना, आणि 1/cos चौथा घात थीटा असं लिहावं लागेल. ए अरे विचारात कोणत्या गेला तू, इकडे लक्ष दे ना. चिल्या तंद्रीत जाऊ नको चिल्या. 1/cos एवढा ताण न घेऊ चिरू. 1 इकडे बघ, इकडे लक्ष दे. 1/cos चा चौथा घात ए. इकडे बाहेर सेक म्हणजे काय 1/cos. मग सेकचा चौथा घात होता म्हणून कॉसचा पण काय झाला चौथा घात झाला. हे रफ मध्ये नंतर वाटलं तर लिहून घ्या जर माझ्याकडे वेळ, किंवा इथं जो बघा तुम्ही मागे लिहिलेलं आहे तुम्ही 1/cos चा चौथा घात हे झालं ना क्लिअर. हे सूत्र कामी आलं. पुढे बघा कॉटला काय म्हणावं. तसं नाही रे, ते 1/tan म्हणतो, पण त्याच्या पुढे जर आपण साइन कॉसच्या रूपात मांडलं, इकडे आपल्याला साइन कॉस पाहिजे, साइन कॉस पाहिजे. टॅन जर sin/cos असेल तर कॉट काय असेल त्याच्या उलटा cos/sin. हे जे हे आहे ना टॅन, टॅनच्या उलट कोण आहे इथं 1/tan. चला हा हे उत्तर आहे आपल्याकडे 1/tan. चला कॉटला कॉट थीटा म्हणू. चला इथं 1 ला 1 आणि टॅनचं सूत्र आपल्याला माहिती आहे काय, टॅनचं sin/cos. इथं हे याच्या आधीच सांगितलं होतं बरं मी तुम्हाला, याच्या आधीच सांगितलं होतं पण तुम्ही विसरता. 1 × cos/sin झालं का. मग कॉट थीटा म्हणजे काय आलं cos/sin थीटा. उलटा असतं याच्या, मी तुम्हाला आधीच म्हणलं असतं, एवढं स्टेप करायचीच गरज नाही. मग बघा या कॉट एला काय म्हणायचं साइन कॉस हे झालं ना. टॅन काय sin/cos. मग कॉट उलटा, ताण आला की कॉटवर आराम, उलटा sin/cos ए दोनला sin/cos हे झालं ना, त्याचं उलट करा cos A/sin A. cos A/sin A. डिस्टर्ब डोंट डिस्टर्ब हा, मला डिस्टर्ब होतो, एक अक्षर नको बोलायला. cos A/sin बरोबर आहे का. हे sin/cos इथं उलट काय झालं कॉट. हे बघा याच्या उलट झालेले, साइन कॉसच्या उलटा cos sin झाला का नाही. cos/sin. आणि कोसेक म्हणजे कोण, आता कोसेकचंही माहिती आहे. कोसेकचं सूत्र काय 1/sin. सगळे सूत्र इकडे रेडी 1/sin. कोसेक म्हणजे काय 1/sin. मित्रांनो आपल्या क्लासच्या मुलांसाठी मी फक्त, मला काय या यूट्यूबवर जास्त वेळ काम नाही करता येणार कारण रेग्युलरच्या बॅचचा लोड असो. तुम्ही आज आलात तरी मी तुम्हाला समजेल असं सांगायला लागलो, नाही तर नवीन कोणी आज आलं त्याला हे काहीच कळू शकत नाही कारण त्याला बेस क्लिअर नसते. तरी पण मी तुमच्यासाठी प्रत्येक गोष्ट रिपीट करतोय. ज्यांना तरी नाही कळालं तर हे सगळं आपल्या चॅनलवर आहे, तिथं तुम्ही जाऊन ते तर बाकी बघा, वॉच करा त्याला, बघा. तोंड बंदा. आता मला सांगा कोसेकला काय म्हणायचंय 1/sin. मग कोसेकचा चौथा घात इथं, हे बघा इथं जर चौथा घात दिला तर साईनला पण काय जाईल चौथा घात जाईल की. मग इथं कोसेकचा चौथा आहे म्हणजे इथं काय साईनचा पण काय होणार आहे साइन चौथा घात ए. समजलं का. मला तरी वाटते समजलं, आलं लक्षात. आता पुढची स्टेप बघा, पुढची स्टेप sin A/cos A हे भागिलेचं काय करा गुणिले करा. इकडे बरे 1/cos चा चौथा घात ए च्या उलट करा बरं. भागिलेला गुणिले केलं, cos चा चौथा घातला कुठं पाठवा वर पाठवा आणि 1 काय आणा खाली. प्लसला प्लस जशाला तसं. cos/sin आपल्याला जशाला तसं लिहायचंय cos A/sin A जशाला तसं. हे भागिले तर रेसिप्रोकल करा उलट. साईनचा चौथा घात ए. मला पॉज करायला नका लाव व्हिडिओ, मी लिरप की नाही एखादा. मी तुमच्यासाठी सांगायला तुम्ही कसं बेअकलीसारखं वागणं वागू. नीट बस रे, पुन्हा खाली माने तुम्ही मांदाडसारखं वागू नका. पागलला तर तुमच्यात काय फरक नाही, एक तर खाली बघणार किंवा मग लिहिणार. पुढं लक्ष द्यायचं येतच नाही, कधी शिकला की नाही बाप जन्मी लक्ष कसं द्यायचं. हां
साय कॉस हे आपण साईने जशाल तसं लिहिलं, इथं भागिले तर गुणिले केलं आणि 1/साईनचा चौथा घात याच्या उलट करा, साईनचा चौथा घात बाय 1 केलं. आता पुढे आपण बघा याच्यामध्ये काय काय होते. काटाकाटी होती का रे बरो? हा बघा याच्यातलं कॉस कॉस काटाकाट आहे. कॉस ए कॉसचा चौथा घात, पण इथं कॉसचा चौथा घात आहे. इथून या कॉसच्या चौथ्या घातानं तीच एकच कॉस काटला, मग किती उरले? कॉस 3. कॉसच्या डोक्यावर 3, कॉसच्या डोक्यावर 3 ए. बस एवढंच होतं इथं. आणि इकडं याच्यामध्ये ह्या क्रियेत याच्यामध्ये याच्यामध्ये चाललंय, याच्यात एवढीच काटाकाटी होती. इकडं बघा बरं या प्लसच्या इकडं साईन ए साईनचा चौथा घात आहे, पण याच्यात साईन एकच काटला. किती साईन उरले? 3. मग साईन क्यूब ए, साईन क्यूब ए, साईनचा घन ए. बरोबर ना? चलो आता पुढची स्टेप मी इथं खाली लिहित नाही. हे स्टेप कळाल्या का? आता पहा पडे काय होईल तर हे छेदात काही एक आहे, छेदात काही लिहिलं नाही तरी चालतं. छेदातलं एक लिहायची गरज आहे का? काय उरलंय? जे उरलंय ते अंशात उरलंय. मग सांगा मला काय उरलंय अंशात? साईन ए गुणिले कॉसचा तिसरा घात ए प्लस कॉस ए गुणिले साईन क्यूब ए. मग बघा इक्वल टू, आता याच्यामधून कॉमन काढायचं बघा बेटा. हे बघा साईन ए कॉस ए आणि कॉस ए साईन ए काय निघल कॉमन? सांगा बरं या दोघांमधून. साईन ए कॉस ए कॉमन निघल. याच्यात साईन ए याच्यात साईन ए, याच्यात कॉस ए याच्यात कॉस ए, पण लहान घात कॉमन निघल. लहान साईन ए आणि कॉसचा साईनचा घन, याच्यामधून लहान कोणतं आहे? साईन ए बाहेर टाकला, साईन ए बाहेर, मध्ये काहीतरी राहणार आहे इथं बघा. आणि अजून लहान आहे त्याला बाहेर पाठवलं, घनवालं मध्येच राहणार आहे. म्हणजे काय जे होईल ते साईन ए आणि साईनचा घन, याच्यात लहान कोण आहे? साईन ए बाहेर गेलं. कॉस घन लहान आहे का कॉस ए लहान आहे? कॉस एला बाहेर पाठव, कॉस ए बाहेर गेलं. मध्ये काय राहील बरं मला सांगा. आता मध्ये साईन ए बाहेर आलं म्हणजे मध्ये साईन ए राहील का? नाही. आता इथं कॉसचा घन आहे, पैकी एक कॉस बाहेर गेला म्हणजे इथं एक काय राहिला? इथं एक 3 मधून 1 गेला तर कॉसचा काय राहिला? वर्ग. कारण तुम्ही म्हणता सर इथं वर्ग कसं काय आला? कॉस वर्ग एकच काय झालं? कारण मित्रांनो एक कॉस त्याच्यातला बाहेर आला नाही, कॉमन घेतलाय ना. कळालं का? हे घरामधून एक बाहेर आलाय, कॉसचा वर्ग आहे. आता त्याच्यानंतर प्लसला प्लस. मला एक सांगा, हे कॉस हे बाहेर गेले मध्ये लिहू शकतो का? नाही. मग साईनचा घन आहे, साईनचा घन पैकी एक साईन बाहेर गेला म्हणजे साईनचा वर्ग राहील. मला काय राहील? साईन स्क्वेअर ए, साईन स्क्वेअर ए एक बाहेर गेलं. कळालं का एवढी स्टेप? आणि मला तरी वाटते उत्तर झालं बघा. साईन ए थोडं एका 2 वळीत उत्तर आलं. साईन ए कॉस ए. आता इथं काय येतं? साईन कॉस स्क्वेअर प्लस साईन स्क्वेअर ए. हे काय असतं उत्तर याचं? कॉस स्क्वेअर साईन स्क्वेअर याचं उत्तर. 2 आणि 3 आणि 5 आणि 3 आणि 2 5 काय फरक नाही. कॉस ए वर्ग अधिक साईन ए वर्ग काही म्हणा, उत्तर एक असतं. साईन स्क्वेअर ए कॉस स्क्वेअर ए उत्तर एक असतं. कॉस स्क्वेअर ए साईन स्क्वेअर ए एक उत्तर एक. कंसामध्ये काय लिहायचं? एक. मला एक सांगा, आता इथं 1 न गुणलं तर काय येणार आहे? फरक पडतं का ह्याच्यात? साईन एक साईन आणि कॉस एक कॉस. काय नाही दशाल तसं एक लिहिलचं नाही. कॉस एक कॉस झालं उत्तर. तेच पाहिजे होतं. साईन ए कॉस आलं का? आलं ना. मग हीच आहे राईट हँड साईड. राईट हँड साईड उजवी बाजू. देअरफॉर LHS इक्वल टू RHS. म्हणून डावी बाजू, नॉन सेमिज विद्यार्थी असे लिहितील, डावी बाजू बरोबर आहे उजवी बाजू. ए गपचूप लिहायचं आहे. तर डावी आणि उजवी बाजू एका खाली एक लिहा, मग सगळं गणितच लिहावं लागतं. हे प्रश्न जशा तसा पुन्हा बसेल मला असं बारीक अक्षर करा थोडं. tan A
छेदात काय इन ब्रॅकेट 1 प्लस टॅन स्क्वेअर ए ब्रॅकेटचा वर्ग प्लस कॉट ए अपॉन 1 प्लस साइन ए कॉस. लिहा व्यवस्थित. मित्रांनो आता लक्ष द्या. बघा काय होईल तर लेफ्ट हँड साईड कुठून कुठपर्यंत सुरुवातीपासून सुरू करायची की इक्वल टू साईनपर्यंत लेफ्ट साईड आणि उजव्या बाजूला फक्त काय 1 आहे. मग लेफ्ट साईड सगळी लिहून टाका. लेफ्ट साईड लिहायचं नाही, मी जरी म्हटलं तरी लिहू कोणीच नका, कारण माझ्यात सुद्धा करेक्शन होऊ शकतं माझ्या गणितात. त्यामुळं जरा नीट लक्ष द्या. डोंट राईट विथ मी, माझ्यासोबत लिहू नका. पहिले समजून घेऊ आणि नंतर लिहू. प्रत्येक ओळीवर विश्वास ठेवायचा नाही. प्रत्येक आपल्या बुद्धीला पटेल शेवट उत्तर येऊ द्यायचं, मग त्या ठिकाणी उत्तर लिहायचं. जानो और फिर मानो. पहिले जानो फिर मानो असं म्हणलो. 6⁴ ए अपॉन 1 मायनस sin⁴ ए मायनस 2 टॅन स्क्वेअर ए. बस एवढी आहे डावी बाजू. शांत 100% पुढं लक्ष. ओठ बंद, डोळे समोर. सेकला आपण एक गोष्ट म्हणलो रे बाळानो, इथं आहे सेकला म्हणलो 6⁴ 1 आपण cos⁴ ए. होईल ते पुढचं पुढं काय व्हायचं होईल नंतर बघू, है ना. मांडू का त्याला 1 अपॉन cos⁴ ए. समजलं ना. हे बघा ये म्हणून तर हे तसंच ठेवलं होतं मी, इथं काम येणार. आता मी याला ब्रॅकेटमध्ये इथं मात्र मी स्क्वेअर ब्रॅकेट करतो बरं का. तुम्ही म्हणता सर इथं स्क्वेअर ब्रॅकेट कशामुळे करायले असा, याचं कारण असं आहे की याला एक्सपान्शन स्क्वेअर आपल्याकडं जे आयडेंटिटी आहेत ते वर्गाचे आहेत, स्क्वेअरचे आहेत. चौथ्या घाताच्या नित्य समानता आहेत का आपल्याकडे, सूत्र आहेत का चौथ्या घाताचे? नाही, वर्गाचे. मग याला वर्गाच्या रूपात कसं मांडता येईल? 1चा स्क्वेअर मायनस sin² ए त्याचा वर्ग. लक्षात घ्या कसं करायला लागलो. बघा 1चा स्क्वेअर 1च आला आणि साईनचा वर्ग. सर तू चौथा घात होता वर्ग वर्ग काय केलं, कारण 2 दोन्ही 4. हे तुम्ही मांडलं नसेल का? मांडलं होतं शिव, मांडलं होतं. कोणीच मांडलं नव्हतं हे. आणि मागच्या वेळेस मांडून दिलं नव्हतं का मी एक गणित सोडून आधी, तुम्ही विसरून जाता बरं. 2 दोन्ही 4 वजा 2 टॅन स्क्वेअर ए. बघा इकडं तुम्ही म्हणता वर्ग कसं काय आले, कारण 2 दोन्ही 4 होतं ते. कळालं का? घातांकामध्ये घातांकाच्या रूपात मांड. बरं आता बघा हे जशाल तसं 1 अपॉन cos⁴ ए. हां बघू आता पुढे काय होईल तर. चौकटी कंसात याला समजू पोरा हो ए आणि याला समजू बी. a² मायनस b² एक्सपान्शन सांगा. ए बघ रे बा, इथं पुन्हा रिझन लिहिलो. a² मायनस b² आधीच रिझन लिहून टाकतो. a प्लस बी. बोला a मायनस बी स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज. आता मला सांगा काय येईल. 1 प्लस sin² ए बरोबर आहे का. 1 प्लस sin² ए आणि दुसरा 1 मायनस sin² ए. नाहीतर इथं आधी मायनस लिहू कारण हे सोबत काटाकाटी होणार आहे म्हणून 1 a मायनस बी ए प्लस बी असं लिहू. इथं 1 मायनस sin² ए आणि 1 मायनस 1 प्लस sin² ए. काय फरक पडत नाही. a मायनस बी लिहा, ए प्लस बी लिहा. आधी हा कंस लिहा नंतर तो कंस लिहा. बेत्रिक 3 दोन्ही काही फरक पडत नाही. ए मायनस बी म्हणजे ए 1 मायनस sin² ए आणि ए प्लस बी म्हणजे काय 1 प्लस sin² ए. त्याचं कारण असं की याचं उत्तर cos² ए. मग ते काटाकाटी करायला सोपं जातं आपल्याला नंतर. ते पलीकडून ब्रॅकेट असल्या पुन्हा अडचणीत काय फरक पडत नाही. तसं काटाकाटी झाली असती नंतरही, मग ते सोबत सोबत असल्यावर पटकन घटक लक्षात येत. मायनस या टॅनला पण मांडता येतं रे. साइन बाय कॉस. 2 ला 2 राहू द्यायलो रे. बघा 2 ला 2 इडवा 2 ला 2 गुणिले sin² ए अपॉन cos² ए. बरं एवढं पण हे पण जे सूत्र आहे ना हे पण इथं लिहितो. अजून एक हे सूत्र वापरलं बघा. टॅन ए म्हणजे काय sin ए अपॉन
थोडं रिपीट लिहितो हा रिझल्ट. प्रत्येक ओळ समजण्यासाठी लिहायला लागलो. बघा पहिलं काय हे एक्सपान्शनचं सूत्र लिहिलं पण ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचं एक्सपान्शन ए मायनस बी ए प्लस बी. हां आणि हे कसं काय आलं तुम्हाला जर घरी गेल्यावर कळलं नाही, लय वेळा लिहिलं मी तरी पण घ्या. टॅन एचं उत्तर काय सांगा, साइन ए अपॉन कॉस ए. पण तुम्ही म्हणता सर वर्ग काऊन घेतला, कारण इथं टॅनचा वर्ग होता म्हणून या कॉस साइन आणि कॉसचा वर्ग झाला. मन स्थिर नाही, पुढे लक्ष पाहिजे. बरेच प्रॉब्लेम आहेत, लक्षात घ्या. खाली मान नको, समोर ध्यान पाहिजे, तरच ज्ञान होत असतं. आता पहा 1 अपॉन कॉसचा चौथा घात ए गुणिले, आता हे पूर्व हे पाहिलं होतं आपण 1 मायनस साइन स्क्वेअर याचं उत्तर हे आहे साइन स्क्वेअर कॉस स्क्वेअर इक्वल टू 1. तर ते कॉस स्क्वेअर येते, कॉस स्क्वेअर आहे. मग इथं जर मी इथं याच्या जागेवर मला कॉस स्क्वेअर हे लिहिता येतं कसं, तर बघा इथं बघा हे पुसतो, हे तुम्हाला माहीत झालं आता हे इथं लिहिल्यामुळं. आता पहिलं सांगा बरं मला लिहितं पहिलं साइन स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर ए इक्वल टू 1. आता 1 मायनस साइन स्क्वेअर ए म्हणजे कॉस स्क्वेअर ए मांडता येतं. जर मी कॉस स्क्वेअर एला इथं ठेवलं तर काय होतं, मला 1 ला 1 हे प्लस साइन स्क्वेअर ए तिकडे पाठवा, मायनस साइन स्क्वेअर ए होणार आहे. कॉस स्क्वेअर ए इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर ए झालं ना. गुणिले मग मी काय लिहू, चौकटी कंसात सांगा बरं पोरो. बरं चौकटी कंस इथं करायची गरज आहे, पण आता इथं नको गो रिकामा काय, कारण याच्यात काय बदल होणारच नाही. का लिहू एवढ्या स्टेप पुरतात चौकटी कंस लिहू, जाऊ दे एकटाच राहिला हा कॉस स्क्वेअर ए. याच्या जागेवर काय लिहिलो सांगा मी, कॉस स्क्वेअर ए म्हणजे काय 1 मायनस साइन स्क्वेअर ए आणि 1 मायनस साइन स्क्वेअर एच्या जागेवर काय लिहू शकतो मी, कॉस स्क्वेअर ए. इथं लिहायला लागलो कॉस स्क्वेअर ए आणि दुसऱ्या कंसात काय सांगा, नुसता कंस. आता एकटा आहे, एकट्याला कंसाची गरज आहे का, याला कंस लागेल. 1 प्लस साइन स्क्वेअर याचं काय होत नाही, ते तशाला तसंच राहू दिलं, नंतर बघू त्याला काय जर पाहायचं असेल. आणि इथं हे चौकटी कंस इथं बंद केला. आणि चला इथं छेद काय नसतो, एक असतो. चला गुणाबरं 2 न्याला 2 साइन स्क्वेअर ए अंश अंश गुणाकार आहे आणि कॉस स्क्वेअर एक कॉस स्क्वेअर ए. समजलं ना, आलं का लक्षात, लक्ष पाहिजे, लक्षात येतं. आता पहा हां, आता मला एक सांगा, एकनं जर मी कंसाला गुणायलो बाहेरच्या इकडं पहा, गुणून सांगतो ब्रॅकेट कसं, एक मिनिट ठीक आहे. बरं प्लीज हे चालू आहे, मला एडिटिंगला खूप त्रास होईल, बंद करा ते, जाऊ दे विषय, मी आता हात नाही लावते तो विषय खरला. ए पारे 1 मी इकडं बा इथं छेदात एक आहे 1 गुणावर याला 1 गुणिले कॉस स्क्वेअर ए काय होतं, कॉस स्क्वेअर एक कॉस स्क्वेअर ए. 1 न गुणायलो मी, अंशानं अंशाला गुणायलो. हे बा गुणाकार असतो, बाहेर काय नसतं. म्हणजे 1 न मी 1 पूर्ण याला गुणायलो आणि ब्रॅकेट एक ब्रॅकेट जशाला तसा, ए बरो लक्ष द्या की रे, जशाला तसा ब्रॅकेट किंवा एक 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 प्लसला प्लस कंसाला कंस जशाला तसंच लिहून टाकला मी. कंस एक कंस, ए बरे नालाय का, ब्रॅकेट वन्स ब्रॅकेट ब्रॅकेट एक ब्रॅकेट जशाला तसं. आणि छेदात काय उरलं, छेदात काय मोजा, कॉसचा चौथा घात एक कॉसचा चौथा घात, छेदातले एक एकचं गुणलं तर काय फरक पडतं का, नाही. कॉसचा चौथा घात एक कॉसचा चौथा घात ए, हे 4 या. आता सांगा, आणि हो इकडं काय मायनस 2 साइन स्क्वेअर ए अपॉन कॉस स्क्वेअर ए. तर ऐका, ए बडबड झाली रे मागे, कळत नाही पुन्हा. मग बी केअरफुल अबाउट दिस एक्झाम्पल, बी लुक फ्रंट. आता मला सांगा बरं काय होईल इथं,
बाळांनो किती सोपं आहे, काही स्टेपमध्ये आपण एक उत्तराकडे आलोत. काय होईल सांगा बरं. कॉस स्क्वेअर वरचं गुणिले आहे कटला आणि खालचा कॉसचा चौथा आहे. दोन कॉसचा वर्ग. कशामुळं? कारण दोनच कॉस कटले, दोन शिल्लक राहिले इथं. कॉसचा वर्ग. मग वरती काय उरलं आणि खाली काय उरलं याचा हिशोब लावायचा आपल्याला. बघा वरती उरलं 1 प्लस साइन स्क्वेअर ए उरलं वरती आणि खाली काय उरलं कॉस स्क्वेअर ए. लक्षात घ्या. आणि इकडं -2 साइन स्क्वेअर ए अपॉन ए. बाळांनो छेद तर ऑलरेडी सारखा दिसला की छेद सारखा. कॉस स्क्वेअर ए छेद सारखा आहे. अंशाची काय करायची बेरीज किंवा जे काय आहे ते अंश मिक्स करायचा आणि दोघांपैकी एकच कॉस लिहायचं. मला वाटतं दिसेल काही स्टेप दिसायली का बघा इथं दिसायला का रे. आता पहा. ओके मी आता याच्यातून कॉस स्क्वेअर कॉमन काढायलो. थोडं वर लिहू का. बरं ठीक आहे. एक जाऊ दे थोडा वेळ जाऊ द्या तिकडं पुन्हा लिंक लागत नाही म्हणून. मग इथं कॉस स्क्वेअर ए शिल्लक राहिला. बघा वरती राहिलं बघा एक ब्रॅकेट राहिला. ब्रॅकेट आता याच्या बाहेर काही राहिलंच नाही तर गुन्हा ब्रॅकेट नाही तरी चालते. 1 प्लस साइन स्क्वेअर ए आणि छेदात काय उरला रे कॉस स्क्वेअर ए उरला छेदात. मायनसला मायनस 2 साइन स्क्वेअर ए अपॉन कॉस स्क्वेअर ए. झाला की कॉस स्क्वेअर ए सेम आहे ऑलरेडी सेम आहे. छेद काढला कॉमन. आता दिसते का बघा हे दिसला का हे दिसायला का बघा कॉस स्क्वेअर ए. आणि अंशांशाची जी आहे ती बेरीजला जशाला तसा अंश. हा अंश वजा याचा अंश. न्यूमरेटर मायनस न्यूमरेटर इथं वजा बाकी म्हणून साइन स्क्वेअर ए. मला एक सांगा पुराणो की काय होईल आता. इथं 1 आहे. इथं 1 असतं काय नसतं. 1 साइन स्क्वेअर ए -2 साइन स्क्वेअर ए. भिन्न चिन्ह धन ऋण दोघांचं जमान वजाबाकी करा. हे 1 साइन इथं 1 आहे. 2 साइन वर्ग ए मधून 1 साइन वर्ग ए गेला. 1 साइन ए वर्ग राहिला. मग ते इकडं लिहितो मी. बघा 1 मायनस साइन स्क्वेअर ए 1 साइन स्क्वेअर ए. आता इथं 1 लिहिण्याची गरज नसते. हे बघा रे ह्या 2 मधून हे 1 साइन वर्ग ए गेला. डायरेक्ट या साइन वर्गची वजाबाकी झाली. धन ऋण दोघांचं जमन भिन्न चिन्ह दोघांचं जमन वजाबाकी करा. 2 साइन वर्ग मधून 1 साइन वर्ग गेला. 1 साइन वर्ग उरला पण चिन्ह मोठ्या संख्येचं वजा 2चं चिन्ह काय वजा 2 आहे म्हणजे इथं वजा मोठ्या संख्येत चिन्ह आहे. वजा 1 साइन वर्ग आहे. पण हा बाजूचा सहगुणक लिहिण्याची गरज असते का नाही. कळालं का. आणि छेदात काय उरलं रे बरोबर कॉस स्क्वेअर आहे. छेदात जशाल तसा कॉस स्क्वेअर आहे. लिहिणार कोणीच नाही. जे लिहितील ते 150 असतात कारण त्याला येत काय नाही पण उगं खरडून बसतात वही. नोटबुक भारतात रद्द झाल्या आणि डोक्याची रद्दी तुम्हाला काही कळत नाही. आता 1 मायनस साइन स्क्वेअर आहे इकडं आहे का. 1 मायनस साइन स्क्वेअर याचा अर्थ काय इकडे बघ रे कृष्ण. 1 मायनस साइन याचा स्क्वेअरचा अर्थ आहे कॉस स्क्वेअर आहे. इथं लिहिलं मी डबल काही लिहित नाही. मला वाटतं इथं कुठंतरी लिहिलं का कुठं लिहिलं का नाही अजून. कॉस स्क्वेअर इथं लिहायला पाहिजे होतं खरं तर पण आता इकडे लिहिल्यामुळे मी लिहित नाही. चला इथं लिहितो. आता इथं काय लिहू शकतो डायरेक्ट मी सांगा कॉस स्क्वेअर आहे. खाली तर ऑलरेडी कॉस स्क्वेअर आहे. मग इथलं जर कळालं नसलं इथं कसं काय कॉस स्क्वेअर. इथं बघा इथं पण तसं होतं ना. 1 मायनस साइन स्क्वेअर याला काय लिहिलं तर डायरेक्ट आपण कॉस स्क्वेअर आहे. इथं कळालं नसलं ना इथलं बी लिंक लागती. इथं कारण असं आहे साइन स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर ए इक्वल टू काय असते 1 असते. आणि म्हणून कॉस स्क्वेअर एला काय होतं रे नाला आहे का लक्ष दे इकडं मायनस साइन स्क्वेअर ए म्हणजेच 1 मायनस साइन स्क्वेअर एच्या जागेवर काय लिहू शकतो मी कॉस स्क्वेअर ए लिहू शकतो. आणि झालं उत्तर काटाकाटी कॉस स्क्वेअर ए कॉस स्क्वेअर ए कॉस स्क्वेअर ए कॉस स्क्वेअर ए 1/1 म्हणजे 1 हीच आहे राईट हँड साईड. समजलं का. राईट हँड साईड उजवी बाजू लिहू शकता. आता डावी बाजू म्हणजे उजवी बाजू LHS देअरफोर लिहा LHS इक्वल टू RHS. डावी बाजू बरोबर आहे उजवी बाजू. आणि म्हणून काय हां आता डाव्या बाजूत काय होतं ते लिहायचं पूर्ण इथून एवढं सगळं गणितच लिहायचं. डावी उजवी बाजू बरोबरच्या बरोबर लिहायचं. डावी लिहायची आणि उजवी लिहायची दोन्ही सारख्या. कारण डावीला सोडवलं उत्तर किती आलं 1 आलं.
उत्तर 1 आलं. आणि म्हणून दोन्ही बाजू समोरासमोर लिहायच्या. एकदा लिहूत आपण ते. सेकचा चौथा घात ए. 1-2 मिनटात बाजूला सरक तुम्ही. आधी मला एवढं शेवटची स्टेप लिहू द्या. इन ब्रॅकेट 1 मायनस साईनचा चौथा घात ए -2 tan स्क्वेअर ए इक्वल टू 1. डावी म्हणजे उजवी सारख्याच आल्या. डावीला सोडवलं आणि उजव्या साईडसारखं उत्तर आलं 1 आलं. ओके.